आणि ना आम्हाला इथे कोरियन नूडल्स बघायला भेटलेले, तर म्हटलं आज आपण कोरियन नूडल्स ट्राय करू. मतलब फर्स्ट टाइम आपण ट्राय करणार आहे आज कोरियन नूडल्स. तर आज आपण आहे ना चॉपस्टिकने ना कोरियन नूडल खाणार आहे. कोलो चिपचा मसाला वाटतं याच्यात. हो येतील रे, तरी 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 टाकलेली तरंग. काहीच एवढं तिखट आहे नाही कोरियन नूडल्स एकदम. तुला खातोय वेद. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता आम्हाला जायचं आहे डीमार्टला. मम्मी सांगते काही काम, ते म्हणजे काही वस्तू आणायची आहे तिथून डीमार्टमधून. आधी करून घेतो जेवण, मसूरची डाळ, पोळी आणि भात. आणि गाईस आज आहे ना वेटचा शेवटचा दिवस आहे सुट्ट्यांचा. त्याला आहे ना क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या, तर उद्यापासून त्याची पण स्कूल सुरू होते. तर घरात शांतता राहील उद्यापासून. हा तू येशील घरी, पण सकाळी 7 वाजेपासून 1 वाजेपर्यंत तर शांतता राहील. गाईस जेवण झालेलं आहे आणि आता निघता आम्ही डीमार्टला जायला. डीमार्टला आहे ना काही सामान आणायचं आहे, तिथून मम्मीने चिठ्ठी दिलेली आहे. एवढं काही सामान आणायचं आहे, पण याच्यात काही अजून ॲड ऑन होईलच. तू काय घेईल तुझं? तू काय घेणार आहे? चहा प्यायला गेला का? चहा प्यायला गेलाय का? मग मी ओय एरोप्लेन नाही पहिल्यांदा पाहतोय मी. पायलट बनशील का तू? मला एरोप्लेन मध्ये बसवशील. चला काय जाऊया आता डीमार्टला. गाईस आता आम्ही आलेलो आहे डीमार्टमध्ये आणि ह्याची चिठ्ठी आम्हाला भेटलेली ना. याच्यात जे जे सामान आहे आधी तो घेऊन घेऊ, मग त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला. मला घ्यायचं आहे, आम्ही ते घेतच नाही आधी. आम्ही आमचं घेऊन घेतोय. हे सगळं वेटने काढलेलं आहे गाईस. हा मग मी काय खोटं बोलू का? मग 2 काढले मी फक्त. हा हे 3 तुझे बेटा, हे फक्त हे 2 माझे, म्हणजे 2 झालेले. हे तू घेतोय आता तुझ्या. नाही 5 ने डायरेक्ट घ्यायचं. 1 किलो मूग डाळ सांगितलेली आणि भाऊ 2 किलोची पिशवी उचलतोय म्हणे, त्याच्यात टाक म्हणे. घे 2 किलो झाली काही बघ रे तू म्हणे, अजून भर म्हणे. तर काहीच आम्ही या कंपार्टमेंटमध्ये आले होते आणि ना आम्हाला इथे कोरियन नूडल्स बघायला भेटलेले. तर म्हटलं आज आपण कोरियन नूडल्स ट्राय करू. म्हटलं मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये कोरियन नूडल्स ट्राय करणार आहे. तिथे पण होते, पण ते ना नॉनव्हेज आहे. मी नॉनव्हेज खात नाही, मी व्हेज घेतोय. तू काय घेतोय? नॉनव्हेज घेतोय तू? एक हेच बघा, आम्ही या साईडला आलेले आणि हा बघा अंगावर चादर घेतोय. मग ते तुला समजायला पाहिजे. काय घेतोय तू? टाइमपास घेतोय? मला पण दे ना थोडाफार. तर फायनली बिलिंग केलेली आणि एवढा सामान आम्ही घेतलेला आहे. आजचा पेमेंट वेद करतोय. वेदकडून होता आजचं सर्व काही सामान. तर फायनली आम्ही सामान घेतलेलं आहे. एवढी शॉपिंग केली, मला एक आयफोन तरी घेऊन दिला असता. चल चलो. किती? 700 रुपये. काय कंजूस आहे रे. गाईस डीमार्टला येतं ना शॉपिंगसाठी, तर आहे ना बाहेर येऊन आहे ना ही शॉपची नक्की खा, एकदम छान लागते. आणि त्यानंतर आहे ना पॉपकॉर्न घेतलेले आम्ही. हे जे पॉपकॉर्न दिसतं ना फॅमिली पॅक 35 रुपयाला. हां स्नॅप. गाईस तर आम्ही आलेलो आता डीमार्टवरून घरी आणि वेदने तिथून हा मेकॅनिक्स इंजिनिअरिंग सिस्टीम फॉर क्रिएटिव्ह किड्स हा बॉक्स आणला होता. पण तो किड्स नाही दादू, माहिती आहे त्याला नाही ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात. असं काही मेकॅनिकचं वगैरे असलं ना तर तो फोन पण उघडून टाकतो. जो लाईनचा मोबाईल असतो ना, हा लाईन रे, तो पण उघडून टाकतो वेद. त्यानंतर त्याने ही बॅट पण आता रिपेअर केली होती, पण त्याच्याने डासच मरत नाही आहे. अशी काय रिपेअर केली ती बॅट. मग त्या बॅटरीमध्ये पाणी टाकलं होतं. वेदने ही कार बनवतोय. तर आता एवढं झालेलं आहे बनवून. तर गाईस तुम्ही बघितलं की आम्ही आज घेतलेले कोरियन नूडल्स डीमार्टमधून. तर फर्स्ट टाइम आपण ट्राय करणार आहे आज कोरियन नूडल्स. तर मी आता तेच बनवतोय, पण याच्यामध्ये ना काही वेगळ्या प्रकारे बनवता. पहिले 400 ml मध्ये हे बॉईल केलं जातं, म्हणजे उकळवलं जातं. नंतर ड्राय केलं जातं. मग त्यामध्ये ॲड केलं जातं जे मसाले आणि ऑइल आहे ते, म्हटलं की ते ॲड केलं जातं. मग त्यानंतर मिक्स करायचं, मग खायचं. मी तुम्हाला माहिती का आज आम्ही कशाने खाणार आहे? तर गाईस हे बघा, मी आता ना चॉपस्टिक पण घेऊन आलेला आहे. ॲक्च्युली या प्लास्टिकचे आहे, तर पुढे पण यूज करता येतील. याच्यात आहे ना ते पण येतं आपलं काय म्हणतात लाकडाचे पण येतात, पण आहे ना मी प्लास्टिकचे आणलेलं आहे. म्हटलं कसं पुढे पण यूज करू शकता मॅगी खाताना आहे काही. तर आज आपण चॉपस्टिकने काही चॉपस्टिक तर गाईस आज आपण आहे ना चॉपस्टिकने ना कोरियन नूडल खाणार आहे. आता तर मी यूट्यूबवर बघतोय की कसं याच्याने खाल्लं जातं, कारण की अपने को तो जमता नाही आहे. काय काय करता काय माहीत, असं करता ते.
सर्वात भारी. नूडल्स मधनं आम्हाला हे 2 मसाले भेटलेले. ॲक्च्युली हे एक मसाला आहे आणि एक ऑइल आहे. तर बघू. नाही हे ऑइल आहे. आणि पप्पा आले होते आता घरी. पप्पा म्हणे की याने हे आणलं होतं का आधी? कसं लागतं? कोरियन नूडल्स आहे ते. कोरियन जे पहिले भेटतच नाही होतं जळगावमध्ये. पहिल्यांदा आणलेलं आहे आपण. नाही ना? तुम्ही खातील का कोरियन नूडल? पण याच्याने खावं लागेल तुम्हाला. याच्याने हां. कसं खाता ते? तर काहीच आहे आता बॉईल झालेले नूडल्स. आता हे 2 मसाले त्याच्यात ॲड करू. सॉरी, मसाला आणि हे तेल. छोलो चिप्सचा मसाला वाटतं याच्यात. हो हे तेल रे. तरी टाकलेली तरंग. बापरे तिखट दिसतंय ते. पूर्ण मिक्स करावं लागेल नीट. नाही तर कसं जोलो चिप्स लागते का? हा बरोबर. त्याचा मसाला लागतोय. जोलो चिप्स रोज खातो ना. पाड त्याच्यात अजून पाड. मग आता काय करू? नाही जमत ते खायला. आता गाईस एवढं तिखट आहे ना कोरियन नूडल्स. एकदम म्हणजे असं वाटतंय ना लाल तिखट असतं ना आपलं. तरी एकदम तरी ओतलेली त्यांनी. फक्त आपल्याकडूनच गेलेली आहे टेक्निक त्यांच्याकडे. कसं खाता यार रे एवढं तिखट? चॉपस्टिकने जमत नाही खायला. बघा असं करावं लागतं ते. अरे सटकून जाते ते. भयंकर तिखट आहे. पण इकडे व्हिडिओ बघताय की कसे पकडता म्हणून ते असं. अरे सांडलं. मम्मी रागवेल आता. पूर्ण हात तर बघ किती लाल झाले. असं वाटतं ते कलर टाकता फक्त. नाही ना हेच करण्यामध्ये लागलेले फक्त. खाल्लं कोणाकडनंच जात नाही आहे. तो उद्या ना पोटामध्ये एवढी जळजळ होणार आहे ना सकाळी. वेद पहिला नंबर लावेल. पप्पांनी उचलून घेतलं ऐकायच्यात. पूर्ण शर्टावर लागलं. बनवलं एवढ्या हौशीमध्ये तर खावं तर लागणारच आहे आता. ट्राय केलं पहिल्यांदा. नाही तर ना मी ऑनलाईन बघेल अजून कोणते नूडल्स असतात. तसं ॲमेझॉनवरून मागवेल. कारण जोलो चिप्स किती हार्ड असतील रे मग खायला. एक मागून बघू आपण. आधी ना कोरियन नूडल्स मागवू 3-4 पॅकेट वेगवेगळे प्रकारचे. कसा खातोय वेद? तर काहीच आता आमचे नूडल वगैरे खाऊन झालेले. आणि एवढे स्पायशी होते. एवढे जळजळ होत आहे ना पोटामध्ये भाई. ॲसिडिटी असं वाटतं एकदम. कसं होतं तादू? जड एवढी नाही होतं मला. तुला कसं? पण वेदने फायनली ही कार बनवलेली आहे. किती वेळ लागला? काही नाही 1 तास. 200 रुपयाचं घेतलं तू. अजून दुसरं काय बनवशील याच्याने? एवढीशी कार बनवून झाली. आता काय बनवेल अजून? कारच अजून वेगळी कार बनवू शकतो. अजून एक उरलेलं आहे. हे तर व्हेज आहे. वेदने नॉनव्हेज पण आणलेलं आहे. पण सध्या काही दिवस खाता येणार नाही नॉनव्हेज. बघा हे नॉनव्हेज आहे. याच्यात अंड आहे आय थिंक. एनिवेज गाईज मी या ब्लॉगला इथे करतो एंड. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे.